मित्र सुद्धा महाराज माणसाचं हित करणारे असावे लागतात, ना की मित्राला खड्ड्यात घालणारे असावे लागतात। दादा 100 रुपयाचा केक आणणारे मित्र नसतात। मित्र कुणाला म्हणतात? आणि मैत्रीशिवाय तर जीवन महाराज जगायला आनंद नाही, पण मित्रही असे असावे लागतात। असे काही मित्र आहेत की त्या मित्रापासून सावधान राहा। कोणते मित्र? अरे ज्या मित्राचं तुमच्या धनावर लक्ष आहे, ज्या मित्राचं तुमच्या पैशावर लक्ष आहे, आणि ज्या मित्रांचं तुमच्या घरातल्या सौंदर्यावर लक्ष आहे, अशा मित्रापासून सावधान राहा। मित्र असावं पण कसं? मी जोड्या सांगू ना, तू लक्ष करा। मित्र असावा एक रामचंद्रजी, दुसरा सुग्रीव। मित्र असावा एक कृष्ण आहे आणि एक सुदामा। एक मित्र असा आहे की ज्याच्या पायातल्या पादुका सोन्याच्या आहेत, आपण त्याला त्या आपल्या सोन्याच्या गावाबद्दल आणि सोन्याच्या पायातल्या पादुकाबद्दल अभिमान नाही। एक मित्र असा की त्याच्या अंगावर फाटके कपडे आहे, पण त्याला गरिबी बद्दल लाज नाही महाराज। दोघांचं प्रेम मात्र एकसारखं आहे। श्रीमंत मित्राने कधी आपली श्रीमंती दाखवली नाही, गरीब मित्र आपल्या परिस्थितीला कधी लाजला नाही। म्हणून मित्र असावा, पण तो हितचिंतक असावा। पण हे सगळे जसं दुर्योधनाचं चरित्र, तसं महाराज हे अश्वत्थामा हे मित्र आहे। रात्रीचा प्रसंग आहे, मारायला गेले कुणाला? पांडवांना। पांडवांनी नुसतं आवाज दिल्याबरोबर सगळे पळून गेले आणि कुठं गेले? जंगलात गेले। आणि जंगलात गेल्याच्या नंतर बरगद का पेड म्हणतात त्याला, म्हणजे वडाचं झाड का पिंपळाचं? बरगद का पेड कशाला म्हणतात? वडाचं झाड। त्या वडाच्या झाडाखाली थांबले। नीट लक्ष करा। पण काही माणसाचा स्वभाव असा असतो की त्याला तुम्ही गंगेत जरी स्नान घातलं तरी बदलत नाही। कुत्र्याची शेपटी 6 महिने नळीत घातली, 6 महिन्यानंतर नळी बाहेर काढली, एकदम सरळच होऊन जाते। तरी काही होच म्हणतात। वा, धन्यवाद तुम्हाला, वा रे वा। तो वडाच्या झाडाखाली गेले। कोण कोण? इकडे लक्ष द्या। अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य त्या वडाच्या झाडाखाली बसले, विचार करत होते। कृतवर्मा झोपला, कृपाचार्य झोपले, पण अश्वत्थाम्याला झोपच लागेना महाराज। काय करावं, काय करावं? माझ्या मित्राची अशी अवस्था झाली, या पांडवांना मी कधी संपील असा विचार करीत होता आणि चिंता मनामध्ये तळमळ करीत होता। तेवढ्यामध्ये एक प्रकार घडला की त्या वडाच्या झाडावर रात्रीच्या वेळेला एक घुबड आलं, मोठंच्या मोठं। कोण आलं? घुबड आलं। आणि त्या घुबडाने त्या झाडावर असलेल्या पक्ष्यांचे सगळे पिल्ले खाऊन टाकले। आणि हे कोणी बघितलं? हे अश्वत्थाम्याने बघितलं। काटे बाबा, कोणी बघितलं? अश्वत्थाम्याने बघितलं की घुबड सगळे रात्रीच्या प्रसंगाला, कारण घुबडांना रात्रीच दिसतं, दिवसा दिसत नाही। रात्रीच्या वेळेला सगळं जग झोपलेलं असतं आणि त्यावेळेला लोकांना त्रास देणारे घुबड काही रात्रंदिवस जागे असतात। कट करणारे, कार्यस्थान करणारे, लोकांना समाजाला त्रास देणारे घुबड रात्रभर जागे राहतात। ते घुबड झाडावरती आलं आणि सगळे पशूंचे मात्र पिले मात्र खाऊन टाकले। हे बघितलं अश्वत्थाम्याने। अश्वत्थामा म्हणला, या घुबडाने मला मार्गदर्शन केलं आणि युद्ध पांडवांच्या बरोबर मी समोरासमोर तर जिंकू शकत नाही, पण याला घुबडाच्या न्यायाप्रमाणे आपल्याला न्याय दिला पाहिजे। मग काय केलं? रात्रीच्याच वेळेला ह्या तिघांना उठवलं। तिघे जण उठले, हातामध्ये तलवारी घेतल्या आणि रात्रीच्या वेळेला पांडवांच्या शिबिरामध्ये शिरले महाराज। जे शिबिरामध्ये शिरले, दिसल त्याला कापायचं, दिसल त्याला पाडायचं, दिसल त्याचे टंगड कापायचे, दिसल त्याचं मुंडकं उडवायचं। सगळं पांडवांच्या शिबिरामध्ये हाहाकार उडाला। पण त्या वेळेला नेमकं मात्र पांडव त्या शिबिरामध्ये नव्हते। पांडव हे दुसऱ्या ठिकाणी होते। आणि असा ज्या वेळेला सगळीकडे हाहाकार, रक्तपात व्हावू लागला, दुसऱ्या दिवशी सूर्य उदय झाला, बघितलं तर रक्ताचा सडा पडलेला, रक्त वाहत आहे महाराज। म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही समजदार आहात सगळे। आजही काही अशी घुबडाच्या जातीचे माणसं एकाच वेळेला 10-10, 20-20 हजार लोक एकदाच जमा होतात आणि एकदाच वेळेला हल्ला करतात। अशा वेळेला चांगली माणसं झोपेत असतात, त्या वेळेला आपण संरक्षण करू शकत नाही। म्हणून नेहमी सावध राहा।
आजही बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात। सावधान राहण्याची गरज आहे आपल्याला सर्वांना। आपलं कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या महिलांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या लेकरांचं रक्षण करण्यासाठी, आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, आपल्या देवधर्माचं मंदिराचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला सावध असणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या वेळेला सूर्य उदय झाला, रक्त वाहू लागलं, त्यावेळेला द्रौपदीला बोलून आणण्यात आलं। त्याच्यामध्ये द्रौपदीचे 5 मुलं होते। नीट लक्ष करा बरं का, किती मुलं होते? द्रौपदीचे 5 मुलं मारल्यात गेले होते। द्रौपदी रडत होते। अरे एरवी काटा जर मुलाच्या पायात मोडला तर आई दुःखी होते, आई रडते ना। आई म्हणते मला तकलीफ किती झाली तरी चालेल, पण माझ्या लेकराला दुःख होऊ नये, आईची अपेक्षा। आणि जिचे 5 मुलं मारले, द्रौपदी रडत होते। रडून विचारलं धर्मराजाला, म्हणले तुम्ही एवढे मोठे आहात, साधे लेकराचं संरक्षण करू शकला नाही, मला माहित नाही, त्या अश्वत्थाम्याला पकडून आणा। भीमदादाला सांगितलं, म्हणले एवढी मोठी तब्येत, एवढं नुसतं गदा युद्ध करणारे, एवढी ताकद काय कामाची, जे मुलाचं रक्षण करू शकला नाही तुम्ही, मला माहित नाही, काही करा, ज्याने मुलं मारली त्याला पकडून आणा। अर्जुनाला सांगितलं, नुसतं गांडीव धनुष्य घेऊन काय नुसतं धनुर्धर आहात तुम्ही, लेकर 5च्या 5 कत्तल केली, तुम्ही रक्षण करू शकला नाही माझ्या मुलाचं, मला माहित नाही, ज्याने तुम्ही माझ्या मुलाला मारलं त्याला पकडून आणा। अर्जुनही निघाला, भीम बी निघाले, त्याच्या पाठीमागे कृष्ण निघाले। अश्वत्थाम्याचं लक्षात आलं की आता बस काय करावा। त्याने काय केलं, कृष्णाला आणि अर्जुनाला येताना बघितलं, तेवढ्यामध्ये त्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं। दोन्ही एकमेकाला टक्कर झाली, एकमेकाला शांत केलं। तेवढ्यामध्ये अर्जुनाने पळत गेले आणि अश्वत्थाम्याला पकडलं। त्याच्या डोक्यामध्ये एक मणी होता, नीट लक्ष करा काय होतं, त्याच्याकडे एक मणी होता। तो मणी असा होता की जगामध्ये तो मणी जवळ असल्यानंतर कुणाला भ्यायची गरज नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, ते मणी जवळ असल्यामुळे त्याला भूक लागत नव्हती, ताण लागत नव्हती आणि मरण्याची भीती नव्हती। कृष्ण म्हणाले, तू एक काम कर, तो मणी देऊन टाक, तुला मी जीवदान देतो। अश्वत्थाम्याने तो मणी काढला आणि तो मणी अर्जुनाला दिला। अर्जुनाला मणी दिल्याच्या नंतर तो मणी धर्मराजाला दिला। अर्जुनाने त्याला पकडलं आणि पकडून सगळ्या समाजापुढे आणून उभं केलं। उभं केल्याच्या नंतर त्याला सांगितलं की मूर्खा, अरे क्षत्रिय असेल तर समोरासमोर युद्ध करण्याच्या ऐवजी महागारी तू घोबड्यासारखं रात्रीचे येऊन प्रहार केला, लहान मुलावरती झोपलेल्या निरापराध लेकरांना मारलं, स्त्रियांना मारलं, माणसांना संपवलं, हा कुठला धर्म आहे तुझा? पण तरी सुद्धा मया दया धर्म का मूल हे, याने धर्मराजाने सांगितलं, जाऊ द्या रे, सोडून द्या त्याला। सोडलं, पण महाराज मी सांगितलं ना, काही माणसाचा स्वभाव बदलत नाही। त्याने सांगितलं, मी ब्रह्मास्त्र पांडवांचा कुळ संपवतो। उत्तरेचा गर्भ पोटात वाढत होता, ब्रह्मास्त्र सोडलं, उत्तरा पळत पळत कृष्णाकडे आली आणि सांगितलं, कन्हैया कन्हैया कन्हैया, काय माझ्या गर्भस्थ शिशूचं रक्षण करा। कृष्णाने अंगठ्या एवढं रूप धारण केलं, गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाचं रक्षण केलं। कृष्ण परमात्मा आज 56 दिवसापासून बाणाच्या शय्येवर पडलेले होते। भीष्माचार्य आले, कृष्ण कन्हैयाचं दर्शन घेतलं आणि महाराज अंगामध्ये बाण टोचलेले होते, हजारो लाखो बाण होते अंगामध्ये। ताण लागली, अर्जुनाने तिथेच धनुष्याला बाण लावला, बाण मारला, बाण गंगा प्रगट केली आणि भीष्माचार्यांना पाणी पाजलं। सोन्याची झारी घेऊन आला होता दुर्योधन, त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, पाणी पाजू का? त्यावेळेला त्याने सांगितलं, तुझ्या हातचं तर पाणी नको, मला काहीच नाही, मेलेलं बरं। लक्षात येतंय? म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा, गरीबाच्या घरची चटणी भाकरी एखाद्या वेळेला खाण्याचा योग आला तरी चालेल, खावं, पण आपल्यापेक्षा मोठी श्रीमंत माणसं, पदावरची माणसं, यांच्या घरची लाडू बासुंदी खाऊ नये, कारण ते खाऊ घालतात आणि पुन्हा त्या लाडू बासुंदी याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट काम करायला होतात। कळलं तर ठीक आहे। भीष्माचार्य ने दर्शन घेतलं कृष्ण कन्हैयाचं। आओ कन्हैया, आपने मुझ पर कृपा कर दी, आप दर्शन देने के लिए आए हो। पण भीष्माचार्याने पडल्या पडल्या विचारलं, बाबा हे कन्हैया, काय माझे 108 जन्म झाले,